रंग हे 7 असतात आणि हे 7ही रंग आपल्या आयुष्यात असले पाहिजेत, म्हणजे आनंद तेव्हा मिळेल. पण हा रंग कुठला आहे हे आता तिला कसं समजवायचं किंवा त्याला. तर मी असं म्हटलं की ताना पिही निपातामधला ता जर आपण पहिला घेतला तर त्याला असं सांगून कळू शकतं असं मला वाटतं की सूर्याची किरणं जी पडतात सकाळी सकाळी ती तांबड्या रंगाची असतात साधारण. दुसरा त्यातला ना, ता ना, नारिंगी नावाचं एक फळ असतं, आपल्याला कदाचित ऐकलं असेल आपण. थांबून बघत होतो ते आतमध्ये काय करताय आणि तेव्हा मला शब्दांनी विचारलं की एवढा वेळ तुम्ही बाहेर का उभे राहिलेला, आत का नाही आला. तर म्हटलं तुला कसं कळलं. तर ती म्हणाली अरे तुम्ही परफ्यूम जो मारता त्याच्यावर ओळखतो. आणि त्या दिवशी मी विचार केला की निसर्गाने जसे रंग आपल्यासाठी दिलेत तसे त्यांच्यासाठीही दिलेत आणि ते सुगंधातून आहे. म्हणजे लाल गुलाब जे आहे ते आपल्याला दिसतं आणि त्यांना ते सुगंधातून दिसतं. तर त्यामुळे मी लाल रंगामध्ये गुलाबाचं अत्तर घातलं आहे, पिवळ्या रंगामध्ये चाफ्याचं घातलं आहे आणि असे साधारण आत्ता 72 रंगांना आम्ही गंध देऊन रंगगंधाची निर्मिती केलेली आहे आणि 72 रंग यांच्यासाठी तयार केलेले आहेत. मला कळलं की तो नाकाचा वापर, इतर अवयवांचा वापर करणं आणि ते युटिलाइज करून एक्सपिरियन्स घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. सो फार फार वेगळा अनुभव होता. आणि जेव्हा लाईट्स गेले तेव्हा ॲक्च्युली ओरिएंटेशनच नव्हतं काही, पण ते काम करत राहत होते, त्यांचं चालूच होतं ते. सो तोही एक खूप खूप वेगळा एक्सपिरियन्स होता. आज 3 वर्षांनी मी मालिका करतोय, म्हणजे मला थोडा कंटाळा आला होता. पण स्टार प्रवाहाच्या वाहिनीवर आम्ही आनंदी करत असताना मला असं वाटतं की गेल्या 3 वर्षात खूप काही चांगले बदल झालेले आहेत. म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी काम करतो ती जागा म्हणा, आमची माणसं म्हणा, आमचे निर्माते मंडळी म्हणा, त्यांच्याकडून खूप चांगला काहीतरी वेगळा फीडबॅक येतो. आणि मी आत्तापर्यंत अशा मालिकांचं म्हणजे प्रमोशन बघितलं नव्हतं एकतर, मी आज पहिल्यांदा पाहतो. आणि असंच काहीतरी नवीन नवीन उपक्रम करून या मालिका पुढे आणल्या पाहिजेत. खरंच ज्या चांगल्या आहेत, चांगल्या विचार मांडणाऱ्या आहेत, तर त्याच्यातून समाधान मिळतं आणि समाधान मिळालं की माणूस चांगला काम करत जातो. असा एक अनुभव मला या निमित्ताने आला. शिवका वार्ताना तुझ्याहीसाठी हा नवखा अनुभव आहे. तर पहिल्यांदा जेव्हा अशा पद्धतीची भूमिका तुझ्यासमोर येणार आहे तर तेव्हा मनात आलेली पहिली भावना कोणती होती? सगळ्यात आधी तर मी स्टार प्रवाहाचे, सतीश सरांचे, आमचे डिरेक्टर अनिकेत सर, कुणाल दादा, या सगळ्यांचे खूप मनापासून आभार मानते. कारण ही अशी गोष्ट करावीशी वाटणं यालाही खूप करेज लागतं. त्यामुळे ती त्यांनी ठरवलं की ती करावी अशी, त्याच्याबद्दल मी खूप ग्रेटफुल आहे. आनंदी ही खरं तर आनंदीची गोष्ट ही सकारात्मक आपण म्हणतोय तर त्याची पहिली पायरी काय असते तर ॲक्सेप्टन्स. तिने ॲक्सेप्ट केलेलं आहे की दिस इज हर स्टेट, बट इट इज ओनली अ पार्ट ऑफ हर लाईफ. तिला दिसत नाही, हे तिचं आयुष्य नाही आहे, तर तिच्या आयुष्यातला एक छोटासा भाग आहे. आणि आत्ता जी आम्ही मालिकेतनं जी गोष्ट दाखवणार आहोत ती ही आहे की सकारात्मकता आणि त्याने ती आयुष्याकडे पुढे कशी बघते. जेव्हा आम्ही याच्याबद्दलचे वर्कशॉप्स सुरू केले, खरं तर अशी इतकी आव्हानात्मक भूमिका घेताना मला पर्सनली खूप डिफरन्सेस जाणवले स्वतःच्या बाबतीत. कारण आपण खूप गोष्टी फॉर ग्रँटेड घेतो. विजन इज वन ऑफ देम की जे आपण खूपच फॉर ग्रँटेड धरलेलं असतं. पण अगदी छोट्या छोट्या गोष्टी, चालणं, बोलणं, जेवण करणं, पाणी पिणं, या सगळ्यांमध्ये इतक्या वेगवेगळ्या छोटे छोटे अनुभव आम्ही एक्सपिरियन्स केले, ज्याच्यामुळे ही भूमिका आणखीन समृद्ध करता येईल असं मला ते सगळे वर्कशॉप्स झाले. त्या वर्कशॉपचा एखादा अनुभव सांगू शकशील का आमच्यापर्यंत? नक्कीच. मला आठवते आम्ही नुपूर जोशीला भेटलो होतो आमच्या दुसऱ्या दिवशी वर्कशॉपच्या.
आणि अगदीच आम्ही तिला असा साधा प्रश्न विचारला होता की तुला कधी प्रेम झालंय का? तर तिने खूप छान उत्तर दिलं होतं की हो, मला एक कॉलेजमध्ये मुलगा आवडला होता. आणि आम्ही तिला विचारलं होतं की कसं, पण तू त्या मुलाला कधी बघितलं पण नाही, मग तुला कसा आवडला तो? तर ती म्हणाली, तो परफ्यूम जो लावून यायचा तो मला खूप आवडला आणि तो गिटार वाजवायचा ते मला खूप आवडलं. तर त्याने तिला त्याच्याविषयी आधी आकर्षण वाटलं. मग तिने तिच्या मैत्रिणींना विचारलं की बरं मग हा दिसतो कसा? मग त्यांनी तिला सांगितलं की नाही, तो ठीकच आहे, तो एवढा काही छान नाही दिसत. मग त्यानंतर तिने आणखीन त्यांना विचारलं की मग तुला काय आणखीन कसा दिसतो, तुला दाढी आहे का, जाय असं वगैरे. आणि त्यामुळे त्याच्यावरनं तिला ही एक फिलिंग जी आपण खरं तर खूप फक्त फिजिकल अशी मानतो, ती किती डीपर लेवलची आहे हे तिच्या सगळ्या बोलण्यातून आम्हाला त्या दिवशी कळलं. त्यामुळे हा एक खूप खूप वेगळा अनुभव होता. नंतर एक वेळेबद्दलचा आम्ही आधी पहिल्या दिवशी आम्हाला प्रश्न पडला होता की वेळ कशी सांगता तुम्ही, किती वाजलेत वगैरे. तर त्याच्याबद्दलचं एक, आता टेक्नॉलॉजिकली खूप ॲडव्हान्स झालेल्या आहेत गोष्टी, पण वेळ सांगताना पण एक स्पेसिफिक वॉच असतं ज्याच्यावरती ज्याच्या काट्यांच्या डिस्टन्सने काटे कसे शेप्ड आहेत, कसे कुठल्या अँगलवर आहेत, त्यांनी वेळ सांगितली जाते. ते कारण त्या दोघी तुझं एक वेगळं सपोर्ट सिस्टीम आहे असं म्हणून तुमचा खूप उत्तम बॉन्ड आहे. तर या बॉन्डविषयी आम्हाला तुम्ही दोघी जणी सांगा ना, पयोष्णी आणि आलापी दोघी, आरची आरती. तर आम्ही खरं तर सख्या बहिणीसारखंच आहोत, ऑफ स्क्रीन आणि ऑन स्क्रीन पण. ह्या दोघी मला खूप जास्त सांभाळून घेतात, अगदी माझ्या आईसारखंच. आणि आर्चीचं तिच्या दोन्ही मोठ्या बहिणींवरती अत्यंत प्रेम आहे, तसंच तिच्या आबांवरती पण. ती सगळ्यात लाडकी आहे तिच्या बहिणींची आणि तिच्या आबांची पण. आम्ही जेव्हा ते वर्कशॉप्स केले अटेंड, तेव्हा आम्हाला एक एक्सरसाइज दिला होता की तिला ब्लाइंड फोल्ड, म्हणजे तिला तिच्या डोळ्यावर पट्टी बांधली होती आणि ती जी काही जागा होती जिथे आम्ही ते वर्कशॉप करत होतो तिथे आम्हाला तिला घेऊन फिरायचं होतं. तर अख्खा हातही त्या मॅमने आम्हाला धरू दिला नव्हता, फक्त एका बोटाच्या टचनी आम्हाला तिला अख्खं घर फिरवायचं होतं. आणि त्याच्यात एकीकडे तिला काही गोष्टी सांगायच्या होत्या, एकीकडे तिला डिस्ट्रॅक्ट करायचं होतं, पण पूर्ण ते घर तिला बोटाच्या एका स्पर्शाने फक्त फिरवायचं होतं. आणि तुम्हाला यासाठी विचारायचं आहे की बऱ्याचदा मालिका म्हणजे रंजक असतात, पण खूप वेगळा विषय आज स्टार प्रवाह घेऊन पुढे येत आहे. तर तुमचा त्यामागचा हेतू काय आणि समाजापर्यंत काय पोहोचावं त्यामागचा विचार काय? नमस्कार. सर्वात पहिल्यांदा मी मोनिकाला आणि प्रियंकाला इथे वरती स्टेजवर बोलू इच्छितो, कारण का त्या दोघींशिवाय ही मालिका मला खरंच पुढे नेता आली नसती. एका व्यक्तीला व्यासपीठावर बोलावं असं वाटतंय, कौस्तुभ पेडणेकर, कारण का खूप वेगळ्या धाटणीचा विषय तुम्ही आता म्हणाला आणि तो विषय अशा पद्धतीने पोचवणं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने आज आपण हा कार्यक्रम सुरू केला आहे आणि ज्या पद्धतीने आपण रसिक प्रेक्षकांपर्यंत हा एक भाग आनंदीच्या आयुष्यातला पोहोचवणार आहोत. तो पोहोचवण्यासाठी मला असं वाटतं कौस्तुभ इथे नाही झालं आहे, कौस्तुभची आणि कौस्तुभच्या अख्ख्या टीमचं खूप मोठं यश आहे याच्यात. हा विषयात जेवढी रंजकता आहे तेवढी इतर विषयांमध्ये मिळणार नाही, कारण का मगाशी आपण फक्त दोन पण नाही 30 सेकंदांसाठी इथे अंधार केला आणि इकडे व्यासपीठावर उपस्थित सगळे जे मित्रमैत्रिणी होते आपले श्रीरंग फाउंडेशनचे, इफ आय एम टेकिंग द नेम राईट, ते बिनधास अजिबात न कुठेही थांबता त्यांचं काम करत होते, व्यवस्थित रंग भरत होते. एकही रंग एकाही लाईनच्या बाहेर गेला नाही आणि आम्ही तिथे रंगवायचे थांबलो. ह्यापेक्षा जास्त रंजकता काय असू शकते एखाद्या विषयात, की आपण जे रोज करतोय ते आपण अचानक करता करता थांबलोय. आणि अशी काही मंडळी आहेत ज्यांना त्यांनी काही फरक पडत नाही, कारण त्यांचं अख्खं विश्व, त्यांचं अख्खं जग तेच आहे. कोणी सिरियलचा प्रोमो होत होता तेव्हा मी सतीश सरांनी प्रश्न विचारला होता की सतीश सरांनी सांगितलं होतं की ही आनंदी
एक सुपर हिरो आहे. आणि मी म्हटलं तर का? आणि तेव्हा ते बोलले होते की सुपर हिरो ह्याच्यासाठी आहे की तिला दिसत नसलं तरी तिचे बाकी सेन्सेस खूप स्ट्रॉंग आहेत. आणि हे आज मी खरोखर अनुभवलं. अँड आय थिंक आय डोंट नो वॉट टू से. आय एम टू ओव्हरवेल्ड की आपण किती गोष्टी खरंच फॉर ग्रँटेड घेतो, बऱ्याच गोष्टींना व्हॅल्यू करत नाही. पण आज या पोरांचा कॉन्फिडन्स बघून, अनघा तुझी लाईफ स्टोरी ऐकून मला खरंच वाटतं की खरंच तुम्ही सगळे सुपर हिरो आहात. आणि आय होप की या सिरियलमधून आम्ही तेवढ्याच विथ दॅट सिरियसनेस अँड विथ दॅट सिन्सिअरिटी आनंदीचा प्रवास आम्ही दाखवू. अँड आय होप की ऑडियन्स विल ऑल्सो काइंड ऑफ रेझोनेट अँड आपण ज्याला सोशल टॅबू ज्याला सावली मोठी त्याची मोठा त्याचा रुबाब